परळी नगर परिषदेसमोर विविध मागण्यासाठी स्वतःला गाडून घेऊन अनोखे आंदोलन सुरू केले आहे। सदर आंदोलन आज सोमवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू केले आहे। परळी नगर परिषदेसमोर आज एक धक्कादायक आणि लक्ष वेधून घेणारे आंदोलन सुरू झाले आहे। माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी शहराच्या विविध समस्या आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ स्वतःला जमिनीत गाडून घेण्याचे अनोखे आंदोलन छेडले आहे। शहरातील 100 फुटी घनशी नदीवरील सिमेंट फॅक्टरीचे अतिक्रमण, तसेच पवित्र सरस्वती नदीच्या नाल्यात रूपांतर, तसेच शहरात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांतील भ्रष्टाचार आणि भुयारी गटार योजना, नगर उत्थान योजना, पाणीपुरवठा योजना या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे। देशमुख यांचे आरोप आहेत की या योजनेमध्ये TDR, CDR आणि अनामत रक्कम यासारख्या बाबींमध्ये गेल्या 3 वर्षात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी। विशेषतः भुयारी गटार योजनेतील अर्धवट कामे, पाणीपुरवठा योजनेतील विसंगती आणि प्रशासनातील अपारदर्शकता नागरिकांचे जीवन विस्कळीत करत आहे। या आंदोलनाला अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि युवकांचा पाठिंबा मिळत आहे। घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केलेली आहे। यामुळे प्रशासनही हल्ले असून या आंदोलनाकडे सर्व स्तरातून लक्ष वेधले गेले आहे।